नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, ओबीसी विद्यार्थ्यांना आता प्रतिवर्षी 60,000 रुपये जे आहेत तर ते मिळणार आहेत. तर मित्रांनो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, तर या योजनेअंतर्गत हे पैसे दिले जाणार आहेत. तर मित्रांनो, या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे, तसेच कागदपत्रे कोणती लागणार आहेत, तर याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनासाठी निकष व अटी लागू करण्याबाबतचा हा 11 मार्च 2024 शासन निर्णय आलेला आहे. तर तो आपण पाहूयात. तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा 600 याप्रमाणे एकूण 21,600 विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास संदर्भीय दिनांक 13/12/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकता, विशेष मागास प्रवर्गातील जे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत तर त्यांना ही योजना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास जी आहे तर ती शासनाने मान्यता दिलेली आहे. तर मित्रांनो, या योजनेच्या आता आपण निकष, अटी, शर्ती पाहूया. तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक म्हणजे इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सादर करतील. सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण हे अर्जाची छाननी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना जवळचे मागासवर्गीय मुलामुलींचे वसतिगृहाचे गृहपाल यांच्याशी संलग्न करतील. तर मित्रांनो, यानंतर आपण पात्रता कोणत्या आहेत तर त्या पाहूयात. तर विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल. त्यानंतर अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बाल कल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे. तर मित्रांनो, आपण पात्रता थोडक्यात पाहूयात. त्यानंतर विद्यार्थ्यांचे पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या वेळी मॅट्रिकेतर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील. तर त्यानंतर विद्यार्थ्याचं जे आधार क्रमांक आहे तर ते राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न असणं बंधनकारक आहे. तर त्यानंतर विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी जो आहे तर तो रहिवासी नसावा. तर यानंतर शैक्षणिक निकष आपण पाहूयात. तर सदरचा विद्यार्थी 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान 60% किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशनचे गुण असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, यामध्ये इतरही काही निकष आहेत तर ते आपण थोडक्यात निकष पाहत आहोत. तर मित्रांनो, त्यानंतरचा एक निकष आहे, योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती किमान 75% असावी. तथापि एखाद्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शहानिशा करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अदा करण्यात येईल. तर आता या अनुदानाच्या वितरणाबद्दल आपण माहिती पाहूयात. तर मित्रांनो, या योजनेचा जो हप्ता आहे तर तो 3 महिन्यातून एकदा म्हणजे असे एकूण वर्षभरासाठी 4 हप्ते मिळणार आहे. तर पहिला हप्ता हा माहे जून ते माहे ऑगस्ट या कालावधीत असणार आहे व हप्ता जमा होण्याची वेळ म्हणजे ज्या दिवशी विद्यार्थ्याचा किंवा विद्यार्थिनीचा ऑनलाईन ऑफलाईन अर्ज मंजूर होईल त्यानंतर 7 दिवसामध्ये हा पहिला हप्ता मिळणार आहे. तर त्यानंतर दुसरा हप्ता जो आहे तर तो सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीसाठी आहे. तर हा जो हप्ता आहे तर तो ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार आहे. तर त्यानंतर तिसरा हप्ता जो आहे तर तो डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान म्हणजेच कधी मिळणार आहे तर हा हप्ता जो आहे तर तो सप्टेंबर माहे ते नोव्हेंबर या कालावधीमधील ऑगस्ट दुसऱ्या व माहे तिसरा हप्ता डिसेंबर ते फेब्रुवारी हा हप्ता जो आहे तर तो नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार आहे. तर त्यानंतरचा चौथा हप्ता मार्च ते मे महिन्यासाठी हा हप्ता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात. या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जी आहे तर ती पाहिली आहे. तर मित्रांनो, हा शासन निर्णय जर आपणास संपूर्ण वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर हा शासन निर्णय पाठवला जाईल. तिथून आपण हा शासन निर्णय संपूर्ण पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.